कसला विचार करतेस? काल जे काही झालं ते डोळ्यासमोरून जातच नाहीये. जगन्नाथजी बाबांची असं का वागले असते? मला पण प्रचंड राग आला होता सावले. शांत ठेवलं मी स्वतःला, कारण जर सानिकाचा विषय असेल तर मला असं वाटलं की जगन्नाथजींचं भान राहिलेलं नसेल आणि ते त्या ह्याच्यात ओघात रिएक्ट झाले. सानिकासाठी हळवं होणं मी समजू शकते. तिची ओढ आजही त्यांना अस्वस्थ करते. पण हळवं होणं वेगळं आणि हे असं वागणं वेगळं आहे ना. कोणतीही शहानिशा न करता त्यांनी आपल्या बाबांवर इतका मोठा आरोप केला, वर हातही उचलला. हे सगळं मला पटत नाहीये सारंग सर. आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा.